मंडळी नमस्कार. मी अभिजित. घटना पुण्यातली आहे. पुण्यात आज एक अत्यंत इंटरेस्टिंग घटना घडली. इंटरेस्टिंग खरं तर म्हणता येणार नाही या घटनेला. संतापजनक घटना घडली आहे. तसं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये गुन्हेगारी ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढली. म्हणजे अगदी दिवसाढवळ्या खून होणं, गाड्यांची तोडफोड होणं, कोयता गँगची दहशत, काल परवामध्ये मागच्या आठवड्यामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये घुसून तोडफोड करून दिवसाढवळ्या लूट करण्यात आली. अशा अनेक घटना पुण्यामध्ये घडत असताना आज दुपारी एक बातमी समोर आली. कोथरूड परिसरामध्ये एका महिलेने एका पुरुषावर बलात्कार केल्याची. पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका. कोथरूडमध्ये एका महिलेने एका पुरुषावर बलात्कार केल्याची जी घटना आहे ती आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. खर तर या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतीये. कायद्याने त्यावर कारवाई सुद्धा करण्यात येते. मात्र पुण्यामध्ये एका पुरुषावर बलात्कार करण्यात आलाय. आता ही घटना बारकाईने समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्या महिलेने बलात्कार केलाय तिचे इतर काही महापराक्रम सुद्धा पुढे येणार आहेत. सुरुवातीला तुम्हाला ही घटना सांगतो आणि त्यानंतर या महिलेने आणखी किती पुरुषांना त्रास दिलेला आहे, किती पुरुष तिच्या अत्याचारांना बळी पडलेत त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. मात्र ती व्हिडिओच्या शेवटी ते सगळे. आणि यामध्ये त्या महिलेची एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे. ती एका पुरुषाला कशा पद्धतीने बोलते ती कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे ती कॉल रेकॉर्डिंग येत्या काही दिवसात समोर येईल. मात्र आणखी किती पुरुष आहेत, त्यांचे कॉल रेकॉर्डिंग काय आहे आणि त्या महिलेने ज्या पद्धतीने त्या पुरुषांना धमकवलं होतं त्यानंतर एका कार्यकर्त्यावर तिनेच दाखल केलेला एनसी, त्याची तारीख आणि त्याचा उल्लेख सुद्धा पुढे व्हिडिओत येणार आहे. सुरुवात करतो पुण्यातल्या आजच्या या धक्कादायक घटनेने. दुपारच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशन मधून एक बातमी समोर आली की एका महिलेने एका पुरुषावर बलात्कार केलाय. ती महिला आपण हायकोर्टात वकील असल्याचं भासवते. त्या मुलाला गुंगीचं औषध देऊन, म्हणजे त्या तरुणाला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर वारंवार बलात्कार करते. आणि हे सगळे संबंध ठेवत असताना तिने त्या पुरुषाचे काही व्हिडिओ काढले होते आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आर्थिक फसवणूकही करते. बरं, ही घटना घडली कुठे? पुण्यामध्ये घडली. पुण्यामध्ये त्या महिलेचं जे घर आहे तिथे घडली. हा जो तरुण आहे तो मूळचा कोल्हापूरचा आहे. तर कोल्हापूरमध्ये सुद्धा त्या तरुणावर अत्याचार करण्यात आले. इतकंच नाही तर त्या तरुणाला बळजबरीने काशी विश्वनाथ या ठिकाणी सुद्धा घेऊन घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या तरुणावर अत्याचार करण्यात आले. हे सगळं घडत असताना त्या महिलेने अत्यंत चालाखीने त्या तरुणाचे फोटो काढलेले होते. त्याचे फोटो जे होते ते आक्षेपार्ह जे फोटो होते त्या तरुणाचे, ते फोटो आपण सोशल मीडियावर व्हायरल करणार अशी धमकी वारंवार त्या तरुणाला ती महिला देत होती. आणि त्यातूनच सुरू झाली आर्थिक फसवणूक. अनेक लाखांची ही आर्थिक फसवणूक झाली. हा तरुण जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तणावाखाली होता. कारण वारंवार ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देणं, त्यातून आर्थिक लाभ मिळवणं, ब्लॅकमेलिंग करणं यासारखे प्रकार वारंवार होत होते. शेवटी त्या तरुणांनी हिंमत एकवटली आणि त्यानंतर त्यांनी थेट कोथरूड पोलीस स्टेशन गाठलं, जिथं ही घटना पहिल्यांदा घडली होती. ती महिला आहे कोथरूडची. आता तक्रारीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते फार अत्यंत गंभीर आहे. त्या तक्रारीमध्ये जी FIR आहे ती FIR मध्ये तो तरुण म्हणतो की या महिलेने मला गुंगीचं औषध दिलं, त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला, अत्याचार केला, माझे अश्लील फोटो तिने काढले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन माझ्याकडनं लाखो रुपये उकळले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतलेला आहे. महिलेवर ब्लॅकमेलिंग करणे, गुंगीचं औषध देणे आणि सोशल मीडियावर असलेले फोटो पोस्ट करण्याची धमकी देणे या अन्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र ही स्टोरी इथं संपत नाही. ही घटना एक पुढे आली आहे, एक FIR दाखल झाली आहे. यानंतर ज्यावेळेस मी ती FIR वाचली त्यामध्ये त्या महिलेचं नावही वाचलं. खरं तर व्हिडिओत त्या महिलेचं नाव घेणं योग्य नाहीये, कारण
अद्यापही तिच्यावरती गुन्हे आहेत ते सिद्ध झालेले नाहीयेत. त्यामुळे महिलेचं नाव ह्या अशा प्रकरणामध्ये घेणं हे कायदेशीररित्या योग्य नसतं. त्यामुळे महिलेचं नाव घेत नाही. मी FIR वाचली, त्यामध्ये महिलेचं नाव वाचलं. महिलेचं नाव वाचल्यानंतर जुलै महिन्यातली एक घटना माझ्या डोळ्यासमोर आली. ती घटना मीच रिपोर्ट केलेली होती. त्या घटनेमध्ये एका पक्षाचा एक कार्यकर्ता होता. त्या कार्यकर्त्याने त्या महिलेच्या विरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये NC गुन्हा दाखल करण्यासाठी एक तक्रार अर्ज दिलेला होता. मग तो तक्रार अर्ज का दिला होता? कारण त्या महिलेने इतर काही पुरुषांना ब्लॅकमेलिंग केलेलं होतं आणि ते पुरुष त्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे गेलेले होते. तो पदाधिकारी त्या सगळ्या लोकांना घेऊन कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि ती एक जी कॉल रेकॉर्डिंग होती जी त्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे होती, ती कॉल रेकॉर्डिंग आहे ती कोथरूड पोलिसांना ऐकवली. ती कॉल रेकॉर्डिंग काय होती तुम्ही एकदा ऐका, म्हणजे लक्षात येईल की काय ते नक्की प्रकरण आहे. एका माणसाच्या फोनवरनं फोन करते मी, तर तुला ब्लॅकलिस्टला कधीच टाकलेलं आहे. हे बघ, तुला केळेवाडीचं घर पाहिजे ना, तर तू कोर्टात जायचं आणि तुझी कोर्टात केस आहे का नाही आहे ना ह्याचा मी प्रूफ देणार आहे तुला. कारण आहे ना, मला असली छपरी कामं जमत नाही रे. तू आशा आवळेकडे गेला का त्या संघटनेतर्फे, आणि तू कुठल्याही संघटनेत जा, मला काय घेणं देणं नाही. कोर्टापेक्षा कुठली संघटना मोठी नाही. ते DCP देशमाने आडागळे यांनी खूप मदत केली ना तुला. सगळ्यांचे आहेत ना बार आहेत ना हायकोर्टाला वाजवलेले आहेत. पहिला पण एकदा कोथरूडचा DCP मी हायकोर्टला उभा केलेला आहे. काय झालं माहितीये का, माझं व्हेरिफिकेशन, माझं नाव आहे ना पहिलं सुरवशे नावानी केस होती माझ्या मिस्टरांच्या, आता मी आहे ना हायकोर्टामध्ये वांजळे नावानी करते. डॉक्युमेंट चेंज झाल्यामुळे मला व्हेरिफिकेशनला थोडासा प्रॉब्लेम आलाय. नाहीतर माझी रीट बसली ना, संभाजी कदम, देशमाने, गाडागळे सगळ्यांना लेटर लागणार आहे हायकोर्टाचं, कारण मी तेवढा पैसा घालवलेला आहे. आणि ना तुला यायचंय ना तुझी केळेवाडी खाली करायला, तर त्याच्या मार्फत नको रे खाली करू, तू स्वतः ये ना तिथं. म्हणजे वारज बळकावलेल्याचं तू आहे ना हे करतो, लपून ठेवतो लोकांपाशी. तुझ्यावर एवढा गुन्हा दाखल करून तुझी जिरणी नाही म्हणजे तुला नक्कीच कोथरूड पोलीस स्टेशन मदत करतंय. आता ना मी बुधवारी ना हायकोर्टाला जाऊन येते. माझ्या केसमध्ये हाय अँड प्रायोरिटी ना सगळं ओपन करते मॅटर आणि जय महाराष्ट्रावर मीडिया लावते. का तुला कोथरूडचे पोलीस स्टेशन मागं घालते ना, मी सगळ्या मीडियावर आता डिक्लेअर करणार आहे. माझ्यावर काय पण लागू दे काय पण होऊ दे. तुला मी शिस्तीत बोलले होते पहिल्या दिवशी शीतल हॉटेलला की मी तुला तुझं केळेवाडीचं घर इज्जत मध्ये मिळवून देते, तू वारज खाली कर. तुला वारज खाली करायचं नाही ना, हे बघ कुणाचा तळतळाट कुठं फेडायला लागतो ना तर सांगता येत नाही. ती लोक माझी कुणी लागत नाही, पण ती तुझ्यासारखी येत नाही, नक्कीच भिकार चोट तर नाहीयेत. आणि तू आहे ना माझ्या नावाचा जिथपासून अर्ज केलाय ना तिथपासून मी तुझ्या मागं भुंगे सुरू केलेले आहेत. तू जे तुझ्या घराच्या कामाला येतंय ना माझं नाव ऐकून मागं फिरतय. तू घर खाली करायला आला ना, जेवढी लोक येतील ना मी त्यांच्यावर घरफोडी लावणार. नाही संभाजी कदमनी केलं ना तर मी कमिशनरकडे जाईन. नाही कमिशनरनी केलं ना तर ते काय म्हणतात ना त्याचा वरती एक बाब बसलेला आहे. हे गृहमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे जिकडं पाहिजे ना मी तिकडं फिरन, पण मी घरपुडी लावल्याशिवाय ना याच्यामध्ये राहणार नाही. तू गुन्हा दाखल करून आहे ना त्रास देतोय ना ह्याचं आहे ना माझ्याकडे पुरावे येत आता. ते आशा आवड्याच्या बिचारीचं काय आहे ह्याच्यामध्ये, तू तिला खोटी माहिती सांगितलेली आहे. संघटनेकडे जातो का? अरे गांडीत ताकद आहे दम आहे ना तर कोर्टात जा ना. तुझी कोर्टात जायची लायकी नाही ना म्हणून तू एवढं हे सगळं रान पेटवतोय. तुला कोण शिकवतोय ना ते तुझी शिकवणाऱ्यापासूनची सगळे चिट्टी पाडे बाहेर काढते का नाही बघ. फक्त आहे ना माझं हायकोर्ट राहिलं ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ दे. नाही जर कोथरूड सकट तुझ्या बांबू लावला ना माझं नाव बदल. रफिकला आणतोय, पारगी राणी ताईच्या लिफ्ट मध्ये मला सापडतोय, राणी काय म्हणतात ना थोपटेला, आणि ती राणी थोपटे माझी आणि तुझ्या काय म्हणतात ना चुलत्याच्या नावाची बदनामी करते का तिच्याकडे तर स्पेशल मागणार आहे. म्हणते की त्यांच्या गाडीवर बसू नका. मी छपरी बाई नाहीये कुणासारखी, ती असेल छपरी, मी नाही छपरी माहितीये का. आणि माझा नवरा मला पुरतो मला लोकांच्या गाडीवर बसायला जायला. राणी थोपट्याचं तुझं काय राजकारण चाललंय ना, तुमच्या राजकारणाला एवढा मोठा हायकोर्टातनं सुरुंग लावलाय ना तुला. नाही मुंबईला मी चक्रा मारायला लावले ना, तू बघत राहा. मी करते म्हणून बोलतीये. मला 2 वेळा व्हेरिफिकेशनला हायकोर्टातनं कॉल आलेला आहे, मॅडम तुम्ही या म्हणून. माझी गाडी आहे ना शोरूमला होती, क्लच पेट गेली म्हणून. आता माझी गाडी आलेली आहे, तुझा बघ कसा बंदोबस्त करते हायकोर्टात. मला हायकोर्टच करायचं, तुला हायकोर्टातच ना मी नाही या गुन्ह्यामध्ये ना तुझी चार्जशीट लावून तुझ्या केसेस चालू केले ना
तू बघत राहा. मला ना बलात्कार लावायला लावू नको गृह मंत्रालयातलं, एवढं मात्र कर तू. हा, आता तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग ऐकली. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये महिला ज्या पद्धतीने धमकी देतीये त्या तरुणांना, हायकोर्टमध्ये माझी केस सुरू आहे, किंवा मला तू गृह मंत्रालयातून बलात्काराचा गुन्हा दाखल करायला लावू नको अशी थेट धमकी देतीये, हे प्रकरण होतं. त्यानंतर त्याच राजकीय पदाधिकाऱ्यावर त्या महिलेने एनसी दाखल केली आणि कोथरूड पोलिसांनी त्या महिलेचं नाव त्या नोटीसमध्ये देऊन त्या राजकीय पदाधिकाऱ्यांना समज बजावलं की यापुढे या महिलेची बदनामी तुमच्याकडनं होता कामा नये. आता हे प्रकरण जसं आज दुपारी माध्यमांवर या सगळ्या बातम्या झळकल्या, त्यानंतर तो राजकीय पदाधिकारी समोर आला. त्या महिलेने ज्या पुरुष जे पुरुष त्या महिलेच्या अत्याचाराचे पीडित होते ते सगळे पुरुषही समोर आले. आणि त्यानंतर आजची जी घटना समोर आलेली आहे पुरुषावर बलात्कार करण्याची, कदाचित हा एक पुरुष नसू शकतो. यामध्ये आणखी किती पुरुषांना याचा त्रास झालेला आहे, किती पुरुषांवर अत्याचार करण्यात आलेला आहे, किती पुरुषांचं ब्लॅकमेलिंग झालेलं आहे, हा खरा तर तपासाचा भाग असणार आहे. यामध्ये आणखीन खूप साऱ्या गोष्टी येत्या काही दिवसात समोर येतील, पोलीस तपासांमध्ये समोर येणार आहेत. मात्र तुर्तास पुण्यामध्ये एका पुरुषावर बलात्कार झालाय, तो एका महिलेने केलाय आणि तो एक पुरुष नसून ही साखळी असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. तात्पुरतं या व्हिडिओत आपण इथंच थांबूयात. आजची माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि हो, जाता अजून एक आठवण, माझं चॅनल आहे ते तेवढं सबस्क्राईब नक्की करा. थांबूया तिथं. धन्यवाद.